तिलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी घडामोड समोर येते। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा अशी पोस्ट करुणा मुंडेंनी केली आहे। तर अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच घेतलाय असंही करुणा मुंडे TV9 मराठीशी बोलताना म्हणाल्यात। अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर 2 दिवसांआधी मुंडेंचा राजीनामा घेतला गेलाय अशी माहिती करुणा मुंडेंनी TV9 मराठीशी बोलताना दिली आहे। काय सांगणार? आज जी फेसबुक पोस्ट केलेली आहे की उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार। जसं सूत्राकडून मला माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि 100% उद्या अधिवेशनाच्या अगोदर ते जाहीर करणार आहे। तुम्ही ज्या कॉन्फिडन्सनं टाकलाय की उद्या कुठलं 3-3-3 धनंजय मुंडेचा राजीनामा, ही नेमकी म्हणजे एवढं कॉन्फिडन्सली कसं तुमच्याजवळ? बघा, आज त्यांनी स्वतः सांगितला होता वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे। छातीपणे ठोकपणे सांगितला होता की वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे आणि जरी तो दोषी निघाला तो 100% मी राजीनामा देणार। तो आता त्यांच्या समोर काही राहिला नाही ना। तो 100% नैतिकताचे आधार असू द्या, कोणत्याही आधार असू द्या, तो त्यांना राजीनामा उद्या द्यावा लागेल। हा जो तुम्ही राजीनामा जे बोलताय तर हा कधी झालेला आहे राजीनामा, किंवा उद्या देणार आहेत का राजीनामा, किंवा कुणाकडे दिलेला आहे? नाही, हे अजितदादांनी 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, मला अशी माहिती मिळाली आहे। मग तो डिक्लेअर का केला जात नाही? आज ते लोकांना हे धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला सगळ्यांनी बघितलेला 3 महिने अगोदर पासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। नाही तो आज छोटी छोटीशी गोष्टीवर नैतिकताचे आधारवर, जसे की दादांनी सांगितला, सगळ्यांनी बडे मोठे मोठे राजकारणी लोकांनी हे राजीनामा दिलेला आहे, पण आज हे धनंजय मुंडे देत नाही। पण तो आता त्यांनीही सांगितला होता आणि त्यांनी एक गोष्ट और सांगितली होती की जरी कोणी दोषी असेल, जरी सिद्ध झाला तो 100% त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। आणि वाल्मिक कराड ज्यावेळी सरेंडर झाला होता त्यावेळी त्यांनी स्वतः सांगितला होता की जो कोणी दोषी असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। तो आता त्यांची मागणी पुरी करा। एकूणच आता या प्रकरणी काय होतंय ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेणार असल्याचं जाहीर करतील असं करुणा मुंडे यावेळी म्हणाल्या। तर नेमकं काय म्हणाल्यात ते आपण सविस्तर जाणून घेऊयात। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा अशी पोस्ट करुणा मुंडेंनी केली आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा आधीच राजीनामा घेतलाय असंही करुणा मुंडेंचं म्हणणं आहे।